आणि मग लकीली काय झालं, 2 दिवसानंतर पेपरला आलं की आमच्या बॅचमध्ये बऱ्याच जणांचे ग्रुप निघालेले नाहीये, तर त्या मुलांना आम्ही परत एकदा चान्स देतोय. असं कधीच नाही झालं. माझ्या बॅचमध्ये काय झालं, क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम, माझा जर तुम्ही 10वीचा रिझल्ट बघितला ना, ब्रॅकेटमध्ये लिहिलंय CIS, क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम. तर आम्हाला एक चान्स दिला. म्हणजे आधी काय होतं, 12वी जर तुम्ही नापास झाले ना तरच तुम्हाला 12वी देता येते. मी नापास पण नव्हतो, मी पास होतो, पण मला देता येत नव्हती. आणि लकीली काय झालं की क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम आली. आणि मग पप्पा म्हणाले मग रिपीट करतोस का. पण मी इतका नालाय की मी म्हणलं आता कशाला रिपीट करायचं, आता पुण्यातच जायचंय आता ना, आता कशाला रिपीट करायचं. पण मग घरचे म्हणाले की नाही तू रिपीट कर. कारण मनात कुठेतरी माहित होतं की रिपीट करून तरी काय होणार आहे, मध्ये काही नाही आहे तर ते पेपरमध्ये काय येणार आहे. ओके, पण ठीक आहे. मग रिपीट केलं, थोडंसं सिरियसली घेतलं. मग त्या ऑक्टोबरच्या परीक्षा टॉप केलं. मग ते टॉप केल्यानंतर परत एक मला एक डॉट, आपण म्हणतो की कनेक्टिंग द डॉट्स, आपल्या आयुष्यात ना डॉट्स असतात. मागे वळून बघितल्यानंतर मला ते डॉट्स कनेक्ट होतात. तर तो एक डॉट होता की ऑक्टोबरमध्ये टॉप केल्यानंतर मला वाटलं की मे भी टॉप कर सकता हूं. ऑक्टोबरमध्ये केलं ठीक आहे, पण टॉप केलं ना कुठे